काँग्रेसचा हात सोडून भाजपाचा कमळ हातात घेणारे नामदेव उसेंडी आपल्यासोबत आहेत. गडचिरोलीतून जे आहे यांचं मोठं नाव आहे. आदिवासी प्रदेश अध्यक्ष काँग्रेसकडून होते आणि त्यांनी आज जे आहे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नामदेव साहेब, आपण या विषयावर बोलूच. मला आधी सांगा की आदिवासींची नेमकी समस्या सध्या तरी काय आहे, त्यानंतर आपण तुमचा राजीनामा का झाला त्याच्यावर मला सांगा. गडचिरोली जिल्हा आणि लोकसभा क्षेत्र, गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र हा अतिशय मागासलेला आकांक्षित जिल्हा आणि जिथं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा कमी आहे. त्यामध्ये गरिबी असेल, आरोग्याच्या सुविधा असेल, सिंचनाच्या सुविधा असेल, शिक्षणाच्या ज्या सुविधा त्या बाकीच्या तुलनेमध्ये तिथं कमी आहेत. आणि म्हणून असे प्रश्न सोडवण्यासाठी आपण राजकीय क्षेत्रात आलं पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो, काम करत होतो. पण आम्हाला संधी नाकारण्यात आली. त्याच्यामुळे मग आम्ही जो आपल्याला संधी देईल, जो काम करण्याची संधी देईल, त्यांच्यासोबत राहून आपण आपल्या क्षेत्राचा विकास करावा ही भूमिका आम्ही घेतली. काँग्रेसने आपल्याला संधी दिली नाही म्हणजे आपलं नेमकं असं मत आहे. दोनदा खासदारकी निवडण्यासाठी आपल्याला काँग्रेसने दिले, एक आपण आमदार सुद्धा राहिलेला आहे, तरी संधी दिली नाही. मला काय म्हणायचं होतं, ज्या वेळेस इथं मोदीजीची लाट होती 14 आणि 19ला, ज्यावेळेस कोणी उभं राहायला तयार नव्हतं आणि पक्षाने आदेश दिल्यावर आम्ही ती निवडणूक लढवली. 2014 मध्ये मी सिटिंग MLA होतो. फक्त लोकसभेमध्ये पडलो म्हणून मला विधानसभेची उमेदवारी दिली नाही. मतदारसंघाच्या बाहेरच्या महिलेला त्या ठिकाणी उमेदवारी दिली, ती महिला पराभूत झाली. 19ला सुद्धा या महाराष्ट्रामध्ये फक्त एकच खासदार काँग्रेसचा निवडून आला. बाकी जे लोकसभा लढले होते, नाना पटोले असतील की अशोकराव चव्हाण साहेब असतील, केसी पाडवी यांना विधानसभेची तिकीट दिली, पण मला दिली नाही. एका नवख्या महिलेला त्या ठिकाणी तिकीट दिली आणि ती सुद्धा पराभूत झाली. अशा 2 विधानसभाच्या वेळेस आमचा मतदारसंघ या लोकांनी खराब केलं. आणि आता आम्ही 10 वर्षापासून त्या गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये बांधणी करून मताधिक्य वाढवलं. आज चांगलं वातावरण माझ्यासाठी असताना त्या ठिकाणी आता बाहेरचा उमेदवार दिला, याचं दुःख आणि स्थानिक माणसाला डावलल्याचं दुःख आम्हाला आहे. त्यामुळे आम्ही त्या पदाचा राजीनामा दिला. म्हणजे उमेदवार दिले नाही म्हणून आपण यांच्यातरी जे राजीनामा दिला. भाजपमध्ये प्रवेश केलाय, प्रदेशाध्यक्षांच्या समक्ष घेतलेला आहे. आपल्याला उमेदवारी भाजपाने जाहीर केली का? नाही, भाजपाचे उमेदवारीचा विषय नाही. आम्हाला त्या भागाचा विकास जो करायचा आहे सध्या, कारण की आता हे लोकसभेची उमेदवारी तर आपल्याला आता मिळू शकत नाही, वेळ निघून गेलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यामध्ये पक्षामध्ये राहून काम करायचं आणि जे केंद्र किंवा राज्याच्या सरकारच्या माध्यमातून त्या क्षेत्राचा जो विकास करतील ते विकास करण्याचा आम्ही प्रयत्न. आपण प्रेस कॉन्फरन्स बोलताना एक बोलले आहे की गडचिरोली सारख्या भागात जे आहे लोकांना मोटरसायकलवर जे आहे आजारी लोकांना घेऊन जावं लागतं, बरोबर आहे? ही स्थिती आहे. ती स्थिती आहे. ती स्थिती कुठेतरी बदलली पाहिजे. त्यासाठी म्हणून आम्ही या मुख्य प्रवाह. इतकी दयनीय स्थिती खरंच आहे का गडचिरोलीमध्ये? ज्या पद्धतीत आपण सांगत आहात की रस्ते नाही आहे, लोकांना मोटरसायकलवर अँब्युलन्सची सुविधा भेटत नाही, ही स्थिती आहे तशी? खरं आहे, ही स्थिती आहे. दुर्दैवानं असं म्हणावं लागतं, ही स्थिती आहे. तर या गडचिरोलीमध्ये पालकमंत्री भाजपाचे, आपले खासदार जे आहे 10 वर्षापासून भाजपाचे, त्यांना पुन्हा उमेदवारी भाजपाने दिलेली आहे. तुम्ही जे विकास झाला नाही, जे आपण म्हणता हे विकास तर भाजपाने केले ना 10 वर्षापासून, तिथे सत्तेमध्ये आहेत आणि तुम्ही स्वतः BJP मध्ये येऊन गेले. ज्यांनी विकास केला नाही त्यांच्या विरोधात आपण आतापर्यंत पक्ष बांधणी केली, त्यांच्यासोबत आता तुम्ही आले, तर कसा विकास होणार? नाही बघा, विकास करण्याला तो विजन लागतोय. विजन हा व्यक्तीवर अवलंबून असतो. त्या भागातलं नेतृत्व कसं करायचं, काय करायचं, त्यानुसार त्या क्षेत्राचा विकास होऊ शकतो. आता ज्याला विजन असेल त्याच लोकांना ती संधी मिळाली पाहिजे. अशोक नेत्यांना विजन नाही आहे. नाही, आपल्याला त्यांच्याबद्दल काही असं. मोदीजींना विजन नाही आहे. नाही, परंतु बघा, मोदीजी काही 10 वर्षापासून आहेत आणि गडचिरोलीचा विकास झाला नाही. पालकमंत्री आपले तिथे नागपूरचेच आहे, 5 वर्ष मुख्यमंत्री ते होते, त्यांनी विकास करायला त्यांच्याकडे विजन नाही. नाही, सगळ्या बाबतीने बघा, हे विकास निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. एकदम से पूर्ण कायापालट होणार, त्याला वेळ लागतो. आता तुम्ही BJP मध्ये गेल्यानंतर विकास चालू होऊन जाईल. त्या स्टेप बाय स्टेप भाजपच्या विरोधात होते म्हणून आता विकास होत नव्हता. नाही, स्टेप बाय स्टेप ज्या काही भूमिका आहेत त्या भागातल्या प्रश्न ते आपण घेऊन ते मुख्य जे काही सत्तेमध्ये आहेत त्या लोकांपर्यंत घेऊन जाऊन ती भूमिका पटवून त्या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न. नाही, इलेक्शनच्या आधी जे आहे आपण एक विचारधारा सोडता आणि दुसऱ्या विचारधाराच्या सामोरे जातात. इतक्या वर्ष आपण काँग्रेससोबत राहिले, सेक्युलर विचारधारा आहे, आदिवासींसाठी प्रदेशात आपल्याला केलं आहे. हे विचारधारा सोडून आपण आता BJP मध्ये ते सेक्युलर विचारधारा असणार म्हणजे मानत नाही, असं नेमका आरोप आहे. ते मी त्याच्यावर काही टिप्पणी करणार नाही. विचारधारा कशी काय बदलून घेते इतक्या लवकर? म्हणजे तुम्ही जे लोक कपडे जसे बदलत असून विचारधारा बदलता असा आरोप आहे. नाही, तसं नाही आहे.
आम्ही जे काही काम करतोय त्या क्षेत्राच्या विकासासाठी त्या भागातला जे काही आर्थिक परिस्थिती असेल बाकी हे बदलावं याच्यासाठी आणि मग ज्या माध्यमातून आम्हाला संधी मिळेल त्या ठिकाणी अशोक नेते सारखे नेते 10 वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यात आहे आणि इव्हन आता एकनाथ शिंदे 10 वेळा ज्या गडचिरोली सारख्या जिल्ह्यात आले तरी विकास नाही म्हणतो तुम्ही. आपण म्हणताय की विकास नाही, तिथे लोकांना अँब्युलन्सची सुविधा नाही आहे. तर मग ज्या पार्टीने विकास केला त्याच पार्टीमध्ये आपण आले ना सर. काही भागामध्ये ती परिस्थिती आहे, सगळीकडे म्हणजे आता काही भागात झालं. काही दुर्गम भाग जे आहे हा. दुर्गम भागामध्ये काही ठिकाणी अप्रोच किंवा बाकीची ही परिस्थिती आहे आणि एकदमसे काही बदल होणार नाही. गतीगतीने प्लॅनिंग करून आणि कालबद्ध नियोजन पद्धतीनं तिथलं प्लॅनिंग केलं तर ते हे होईल. प्लॅनिंग करण्यासाठी आपल्याला बीजेपीत यावंच लागलं बरोबर. बघा, सत्तेशिवाय त्या क्षेत्राचा विकास होऊ शकत नाही. सत्तेत ऑलरेडी आहे सर, आपण नसते तरी ते लोक सत्तेत होतेच आणि त्यांनी केलं नाही. म्हणजे आता तुम्ही काय वेगळं सांगणार आहे त्यांना की इथे विकास करा म्हणून? नाही, वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी भूमिका असते, त्या आपल्या पद्धतीने म्हणजे करतात. काँग्रेसच्या लोकांची मानसिकता त्यांना पाहिजे आहे. विकास म्हणजे काँग्रेसचे लोक काय विचार करतात ते पाहिजे म्हणून त्यानंतर विकास होईल असा विषय आहे का काही? कारण की याच्या आधी आपण काँग्रेसमध्ये होते आणि ते सत्तेत होते, विकास झालेला नाही. काँग्रेसच्या लोकांची म्हणजे माइंड त्यांना पाहिजे आहे का सध्या? बघा, जे काही विजन असतं विकासाचं विजन हा व्यक्तीवर अवलंबून असतं. आणि त्या व्यक्तीला त्या भागामध्ये जाऊन ते काम करणं बाकीचं हे जो अभ्यास पूर्ण त्या पद्धतीनं केलं तर मग ते विकासाची कितीतरी व्हिडिओ जे आहे सर आपण मोदींच्या विरोधात बोलताना दिसले. सडनली आज आपण जे मोदी फेवर झालाय, विकास जे दिसतंय ते मोदी सर. आता तुम्ही जे प्रेस कॉन्फरन्स बोलले की मोदी शिवाय पर्याय नाही आणि काँग्रेस सत्तेत येणार नाही म्हणून सत्ता पाहिजे म्हणून आपण बीजेपी मध्ये आले. मोदी शिवाय पर्याय नाही असं नाही म्हटलं की आज सेंट्रलमध्ये आणि राज्यामध्ये ज्या पक्षाची सत्ता असेल तिथे संधी विकास करण्याची संधी जास्त मिळते आहे. त्यामुळे आपण हे करायचं. मग आम्ही हे बघा, आम्हाला जर विकास करण्याची संधीच नाही मिळाली तर मग उपयोग काय? काँग्रेसने संधीच दिली नाही. आता आम्ही 2 वेळा जे काही प्रयत्न केले त्यामध्ये आम्हाला ती संधी मिळाली नाही. आता वातावरण अजून चांगलं होतं, आम्ही जर हे केलं असतं तर त्यामुळे आम्ही हे केलं. आपला मुद्दा हे आहे की आपली उमेदवारी नाकारली म्हणून आपण जे काँग्रेस सोडली, भाजपाने आपल्याला उमेदवारी दिली नाही. ज्या पद्धतीनं नाकारली म्हणजे आम्ही स्थानिक आहे आणि 2 वेळा आम्ही तिथे लढवलं, पक्ष वाढवला. त्या ठिकाणी आम्हाला अशी अपेक्षा होती की आज लोकांमध्ये थोडीशी सिंपॅथी होती की 2 वेळ लढवला तर यावेळी त्यांना संधी मिळायला पाहिजे आणि मिळालं तरी नक्की निवडून येऊ शकतात असं वातावरण असताना बाहेर जिल्ह्यातील उमेदवारांना तिथं उमेदवारी दिली. ती कुठेतरी आम्हाला वाटतं की आमच्यावर अन्याय आहे. आमच्या किती क्षेत्रात पैसे मागितले काँग्रेसने उमेदवारी देण्यासाठी? पता नाही, आता त्यांना माहित का तुम्ही दिलं. आरोप लावला सर प्रेस कॉन्फरन्स मध्ये पैसे देऊन जे काँग्रेस तिकीट वाटलं. असं नाही म्हटलं. प्रदेश अध्यक्ष साहेबांनी बोलले की पैसे देऊन जे बाहेर लोक भाजपाचे बोलले. असं नाही म्हटलं. आमच्यामध्ये काय कमतरता होती आणि त्यांच्यामध्ये काय प्लस पॉईंट होतं म्हणून त्या लोकांनी हे उमेदवार दिली आणि आम्हाला हे वाटलं की कदाचित असू शकते त्यांच्याकडे पैसा पाण्याचा फ्लो असं वाटलं नाही सर, असं आहे असं नाही. आपण प्रेस कॉन्फरन्स खुले प्रेस कॉन्फरन्स म्हणताय की पैसे देऊन तिकीट देताय काँग्रेस, असं वाटलं. हा अझम्पशन आहे तुमचं, ते काही कन्फर्मेशन नाहीये. नाही तसं नाही. मग का त्यांनी मला का नाही दिली उमेदवारी ते विचारा ना तुम्ही त्यांना. 2दा खासदार हारले हं. त्यामुळे कदाचित होऊ शकते की हाही विषय होऊ शकते. मला माहित नाही का नाही विचारलं. विषय आहे की अगदी इलेक्शनच्या तोंडावर जे आपण पार्टी सोडतो आणि असे आरोप लावता की पैसे घेऊन जे तिकीट देत आहे आणि उमेदवारीसाठी सोडता आणि दुसरा पक्ष तुम्हाला तिकीट देत नाही. नाही, आम्हाला सांगायला पाहिजे ना बाबा तुमचं असं हे आहे किंवा बाकीचा आरोप आहे की काय, त्यासाठी तुम्हाला तिकीट देण्यात येत नाही आहे तर आपण विचार केला असता. हुकुमशाही झुंडशाही सुरू आहे का काँग्रेसमध्ये? ते नाही, पण आता त्याच्यामध्ये गडबड एवढी आहे एकामेकाचे. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये सरकारच आली नाही अजून किंवा सरकार आणण्यासाठी कुठलं नियोजनच नाही. पण तिथं मुख्यमंत्रीचे दावेदार खूप झाले आणि मग याचे माणसं कापा त्याचे माणसं कापा अशा प्रकारचे जी भाजपामध्ये ते चित्र आहे सर. इकडचे लोक घ्या तिकडचे लोक घ्या आणि आपलं सत्ता चालवा, हे तिथेही चित्र आहे. पता नाही, इथं तर आम्ही आता नवीन आलेलो आहे. आम्हाला पता नाही म्हणजे हे तर सगळं माहिती. अशोक नेते अशोक चव्हाण आपले इकडे आलेले आहे, त्यानंतर एकनाथ शिंदे आले, शरद पवार यांच्याकडे आले. तिकडचे घेऊनच सरकार चालवत आहे सर. तर तुम्ही जे म्हणतात ते तिकडे हे होतं इथे तेच आहे, वेगळं काय झालं? नाही, तिकडे आम्हाला संधी नाकारण्यात आली. तिकडे कुठे दिली? इकडे कुठे दिली? नाही, मिळेल ना संधी, मिळेल जेव्हा कधी मिळेल. विधानसभेत की 2029 मध्ये आम्ही काम करू, पक्षामध्ये काम करू, पक्षाला वाटेल तर संधी देतील. काँग्रेस नाही देत म्हणजे काँग्रेसनी आतापर्यंत काम केलं तुम्हाला काहीच दिलं नाही? नाही, ज्या पद्धतीनं आम्ही या 10 वर्षामध्ये बांधणी केली मतदारसंघाची, या बांधणीनुसार आम्हाला असं होतं की बा यावेळेस आमची 100% सीट
जर दिली असते आम्हाला उमेदवार ते निकाली माझा आज असते. शेवटचा प्रश्न, आदिवासीसाठी काँग्रेसनी काय केलं आणि भाजपाने काय केलं? 10 वर्ष आपण जे आहे भाजप सरकार बघितली, 10 वर्षानंतर तुमचंच एक स्टेटमेंट आहे की लोकांना मोटरसायकलवरून ॲम्ब्युलन्स दवाखान्यात जावं नाही लागतं. तर 10 वर्षात विकास काय झाला? प्रदेशाध्यक्ष होते तुमचा, तितका काँग्रेसमध्ये तितका वट नव्हता का की आपल्याला सोडावे लागले? नाही आपला मुद्दा काय ते विकास कोणी घेऊ? काँग्रेस करते विकास आदिवासींचा की भाजपा करते? तेव्हा जे सत्तेमध्ये असतात त्यांना विकास करण्याची संधी असते. हम्म. मग तो कुठलाच पक्ष असेल आणि त्यामध्ये सत्तेमध्ये असलेले व्यक्ती हम्म. यांच्यावर त्यांच्या विजनवर हे सगळं अवलंबून असतं आणि त्यानुसार मग त्या क्षेत्रात विकास. मग लोकांनी विरोधी पक्ष म्हणून राहिलंच नाही पाहिजे, असंच नेमकं चित्र आहे? नाही, विरोधी पक्षांनी राहायला पाहिजे, त्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे, सरकारला धारेवर धरायला पाहिजे. आणि तुम्ही तर तसं नाही केलं. आपण जे आहे आम्ही आता पलटून कुठं आम्ही काय आमदार थोडीच, आम्ही काय खासदार आहो काय? आम्ही जे काही आहे आम्ही आता काही सत्तेत नाही आणि कुठल्या पदावर नाही, त्या पद्धतीने करायचं कसं करणार आहे? सर, अपेक्षा करतो की तुम्ही जे विचार केला आहे भाजपा तुम्हाला त्या पद्धतीने संधी देईल आणि भावी आयुष्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. हे होते नामदेव उसेंडी साहेब, ज्यांनी आदिवासी प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे होते, यांनी राजीनामा दिला आहे आणि आता ते भाजपाचं झालेलं आहे आणि भाजपात जाऊन विकास आदिवासींचा करतील असं नेमकं चित्र किंवा असं मत त्यांचं आहे.